हॅलो नमस्कार मित्रो, आज आपण जाणार आहोत देमोगरा मातेच्या स्थानकावर आणि मालदा या ठिकाणी देमोगरा मातेचं स्थानक आहे. इथूनच आपण जाणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू इच्छिता की हिवाळा संपून उन्हाळा चालू झालेला आहे, तरी देखील सातपुडे पायथ्यांमधून या ठिकाणी जरा आज देखील वाहतोय. या छोट्याशा झऱ्यांमधून आज देखील थोड्या प्रमाणात का असेना पण पाणी वाहतंय. इथली हिरवाई वगैरे किती मस्त छान असं वाटतंय, जसं की फ्रीज वगैरे याची काहीही गरज, कूलर वगैरे याची काहीही गरज नसून एकदम उन्हाळा असला की या ठिकाणी येऊन बसावं असं या ठिकाणीचं वातावरण आहे. चला तर आपण देमोगरा मातेच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊया. तसेच आपले हे निलेश दादा आणि तसंच मी आपला देवा आपण जाणार आहोत देमोगरा स्थानकावर. चला तर जाऊया. खूप असं आनंद वाटतं की या ठिकाणी आपण मातेचं दर्शन घेण्यासाठी जातोय. इथलं हे शेती किती हिरवीगार, तसेच पायामध्ये हे टोचणारा जसं चारा वगैरे किती मस्त हिरवगार असं रान. या ठिकाणी हिरवाई आपण पाहूया. सुपर वातावरण आहे. चला तर आपण आता जात आहोत देमोगरा मातेच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. आपल्या या निलू दादा सोबत जाऊया. आपण चला फायनली जात आहोत. बोला देमोगरा माता की, बोला देमोगरा माता की. चला आपण या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत देमोगरा स्थानकावर मालदा या ठिकाणी. आणि इथं बराच झाडाची हिरवाई, तसं या ठिकाणी वाहणार आहे पाणी. किती मस्त असं वातावरण आहे या ठिकाणाचं.
निसर्गमय वातावरणाचा आनंद घेण्यासाठी तसंच आईचा आशीर्वाद घेण्यासाठी कधीतरी नक्कीच मालदा या ठिकाणी भेट द्या. मित्रांनो, आपण आता आईचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता आपापल्या घरी परतणार आहोत. दिल्ली से